आज मी दाखवणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या उकळी गावामधलं असं एक मंदिर जिथं एका संताने जिवंतपणी समाधी घेतली. आता हे ऐकून इंटरेस्ट आला असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी तुमचा आकाश. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी सकाळी निघालो श्री संत केदारी महाराज मंदिरकडे. तेवढ्यातच आलो मंदिरला. काही गावातील माणसं केदारी महाराजला मस्करीमध्ये असं म्हणले, तुम्ही खरोखरच साधू आहेत का, वारकरी आहेत का? केदारी महाराज म्हणले, हो. हे माणसं म्हणले, महाराज आमचा माणूस वारला आहे आणि ह्यांनी त्या माणसाला असंच झोपवलं होतं. मग केदारी महाराज म्हणले, वारला असेल, आणि पुढे निघून आले. नंतर हे गावातील माणसं त्यांच्या माणसाकडे गेले. बघायले तर काय ते खरंच वारला होता. लगेच ते माणसं केदारी महाराजकडे गेले आणि असं म्हणले, आमचा ते माणूस वारला नव्हता, आम्ही तुमची मस्करी केली, आम्हाला माफ करा आणि आमचा तेवढा माणूस आम्हाला उठवून द्या. आम्ही आजपासून तुमची मस्करी करणार नाहीत. असं म्हणल्यावर केदारी महाराज त्यांना म्हणले, जा, तो माणूस उठून बसलाय. व त्यांनी खरंच त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर तो माणूस उठून बसला होता. संत केदारी महाराज मंदिर मध्ये वास्तविक करत असताना काही कालावधी गेल्यानंतर समाधी घेण्याचा निश्चय केला व साधू संतांचा पुरावा न ठेवताच त्यांनी समाधी घेतली. काही काळानंतर त्यांचा पुरावा सापडला, तो म्हणजेच विना आणि चिपळ्या. आजचा व्लॉग इथंच एंड करू. व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा.